कैसा हराया कैसा हराया। ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून कैसे हराया असं म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे। बनावट जातीचा दाखला मिळवून शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप सहर शेख यांच्यावर करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। सहर शेख यांचे वडील युसून शेख हे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते होते। सहर शेख या सुद्धा वडिलांसोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं काम करत होत्या। यामुळे सहर शेख यांनी ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा भागातून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, परंतु पक्षाने उमेदवारी नाकारली। यामुळे सहर शेख यांनी एमआयएम पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली। या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी एका सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून कैसे हराया असे म्हटले होते। त्या वाक्याची बरीच चर्चा झाली होती, परंतु आता बनावट जातीचा दाखल्याच्या आरोपामुळे एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे नगरसेवकपद आता धोक्यात आले आहे। ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दीकी फरहाद सबब अहमद यांनी सहर शेख यांचे वडील युसून शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती। यात उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील युसून शेख यांनी महाराष्ट्रात स्थलांतर केल्यानंतर ओबीसी प्रवर्गासाठी वापरल्या जाणाऱ्या नमुना 8चा चुकीचा वापर करून जात दाखला मिळवला असा आरोप केला आहे। त्याच दाखल्याच्या आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र प्राप्त केले असून त्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार सध्या चौकशी प्रक्रिया सुरू आहे। तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे तहसीलदारांनी 18 मार्च रोजी सुनावणी घेतली, परंतु आजाराचे कारण देत युसून हे सुनावणीस गैरहजर राहिले। तर या सुनावणी दरम्यान त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची रंगीत छायाप्रत व काही कागदपत्रे सादर केली। त्याच्या पडताळणीसाठी पुन्हा 23 मार्चला सुनावणी घेण्यात आली। त्यावेळी ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात दाखल्यामधील त्रुटी काढल्या, तर ठाण्याच्या रहिवासी असतानाही सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे। या प्रकरणात अंतिम निर्णय चौकशी अहवालानंतर होणार आहे। त्यामुळे सध्या सगळ्यांचे लक्ष तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।